एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. दैत्यासाठी वार झेलले आपुल्या निगड्या छातीवर, आपुल्या निगड्या छातीवर. प्राणपणाने लढले नावळे भरोसाच्या राज्यावर, प्राणपणाने लढले नावळे भरोसाच्या राज्यावर, राज्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. येते मना मनातून भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पात न धर्म मानतो जगला माणुसकीवर, जगला माणुसकीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर, हृदयावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. सह्याद्रीच्या छातारातून नाथ भवानी गाते, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग उठतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग उठतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जान झोपतो तुफान मातीचा राजा, सन्मान राखतो जान झोपतो तुफान मातीचा राजा. रागाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचे आदर्श तुंच मतन हेच सारे मावळ्याचे वतन. ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण, ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, तर शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागले, 300 किलोमीटर लांबीची भिंत बांधायला 150 वर्ष लागले. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर होती. चीनच्या भिंतीला आपण जगातील एक आश्चर्य मानतो, तर मग हे काय आहे? अरे नुसता अभिमानच नव्हे तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. कुणी विचारलं ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलण्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होती. पण मला असं वाटतं की खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या नावावर झाले पाहिजे, कारण ते नाव घेताच अंगावरती शहारे उठतात, गळ्याचे ठोके वाढतात आणि शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कुणी विचारलं तर मला तात्काळ सांग मराठी या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब, जगदंब. 12 महिने 11 खेळाडू 10 गोटे 9 ग्रह 8 दिशा 7 आश्चर्य 6 संवेदना 5 महासागर 4 वेद 3 ऋतू 2 डोळे आणि फक्त 1 शिवबा. मराठी वन नानाक्षी एकच राजे शिवराय माझे. जर सूर्यनारायण सुगवला नसता तर आकाशाचा रंगच चमकला असता, जर सूर्यनारायण सुगवला नसता तर आकाशाचा रंगच चमकला असता, तर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते, तर खरा हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता, तर खरा हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. आधी 1607 मध्ये आदिलशहाच्या 1000 सैन्याबरोबर महाराजांचे 7 मराठे रचले. वेडात मराठे वीर दौडले 7, या वीरांना माझा मानाचा मुद्रा, या वीरांना माझा मानाचा मुद्रा. मित्रांनो, शाहिस्ता खानाला दररोज डायरी लिहिण्याची सवय होती. त्याच्या डायरीचे नाव भुर्जी असे आहे. शाहिस्ता खानाने त्या भुर्जीमध्ये शिवाजी महाराजांनी केलेल्या हल्ल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे आणि आणखी एक गोष्ट शिवाजी महाराजांनी या भुर्जीमध्ये नमूद केलेली आहे. तो लिहितो, शिवराय आले जसे तुफान वाऱ्यासारखे महालातून निघून गेले. थोड्या वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्ता खानाची एक बहीण शाहिस्ता खानाकडे आली व म्हणाली, भाईजान मी बेटी लापता आहे भाईजान. त्यावेळी बोट छाटलेला आहे. खान स्त्री हस्तेवरच म्हणाला, शिवाजीची माणसं तिला पळवणार नाहीतच, आणि जरी पळवली असेल तर बेफिकीर राहा, कारण पोटच्या लेकीसारखी काळजी घेईन शिवाजी तिची. अरे कोणता हा विश्वास शत्रू आहे महाराजांच्या चारित्र्यावर? ही गोष्ट सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आजच्या भारतीय समाजाला छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची गरज आहे. चारित्र्यवान महापुरुषाच्या आदर्शाची गरज आहे. ही मुलगी तिथेच एका पिंपात लपलेली होती. नंतर ती सापडली. छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा त्रिवार मुद्रा, माझ्या मानाचा त्रिवार मुद्रा. अमेरिकेच्या पोस्टल विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा
पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असावा असावा हा धडा शिकवला जातो, पण आमच्याकडे हा इतिहास नुसता पुसण्याचाच प्रयत्न केला जातो. अरे अभिमान आहे अशा राजांच्या भूमीत जन्म घेतला तर त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घ्या. अरे छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचा प्रेम असते तर छत्रपती शिवाजी महाराजांचे तो खाण्याचा कोण होता? इब्राहिम खान महाराजांच्या घोडदल्याचा कोण होता? सिद्धिविनायक महाराजांच्या एकमेव वकील काजी हैदर. त्या काळातील महाराजांचे एकमेव चित्र उपस्थित आहे. त्या चित्रकाराचे नाव छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वधासाठी बागमती पाठवणारा दुस्तुमे जमाल. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर हाही मुसलमान. छत्रपती शिवाजी महाराजांचे 11 वाडीवार होते, त्यांपैकी 10 मुसलमान होते. जर एवढे सैनिक महाराजांच्या सैन्यात असू शकतात का छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरोधात? छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी एकही मस्जिद पाहिली नाही किंवा कुराण गायले नाही, याचा गांभीर्याने विचार भारत देशात झाला पाहिजे. रायगड राजधानीत बांधल्यानंतर तेथे बृहदीश्वराचे मंदिर बांधण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी मंदिराला विचारले, मंदिर तर बांधले हो, पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कोठे आहे? तेव्हा मंत्री म्हणाले, महाराज जागा दाखवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली. मी म्हणाले, इथे मस्जिद बांधा व तिथे मस्जिद बांधली नाही. हा इतिहास जर भारतीय समाजाचा पुढे आला तर नक्कीच सामाजिक दुर्दिनांशी होईल. अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर पोचले व म्हणाले तेथे जिजाऊने विचारले, शिवबा अफजल खानाचे काय झाले? तेव्हा शिवबा उत्तरले, मासाहेब अफजल खान मारला गेला. जिजाऊ म्हणाल्या, त्याच्या प्रेत कुठे आहे? तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, प्रतापगडाचे पायदल. तेव्हा काय म्हणाले असतील जिजाऊ? लक्षपूर्वक ऐका. जेव्हा म्हणाल्या, शिवबा अफजल खान जिवंत असेपर्यंतच आपली त्याच्याशी वैर होती. अफजल खान संपला, वैरही संपली. त्याच्या प्रेताचे सन्मानाने दफन करा व तेथे तुमच्या विजयाचे प्रतीक म्हणून स्मारक बांधा. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या प्रेताचे सन्मानाने प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन केले व तिथे कबर बांधली. 16व्या शतकात शिवनेरीवर एक तानाचा बंगला जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला आणि पुढे हाच सिंह रयतेचा वाणी झाला, ज्याच्या हातून महाराष्ट्र घडला. कृपया करून हा इतिहास जगासमोर आणण्याचा प्रयत्न करा. शिवाजी महाराज कोणत्याही जाती किंवा धर्माविरोधात नसून ते फक्त अन्यायाविरोधात होते, हे लक्षात घ्या. शेवटी जाता एवढंच सांगा, शिवाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही. शिवाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, बब्बरशिवाय रमत नाही आणि शेवटी शिवाय कोणापुढे झुकत नाही आणि आम्ही शिवाय कोणापुढे झुकत नाही. धन्यवाद.